चला तर आता आपण बनवूया एक स्नॅक्सचा पदार्थ जो म्हणजे मटर करंजी. खुसखुशीत, चटपटीत आणि कुरकुरीत अशी मटर करंजी. भरपूर लेयर असलेली आणि त्यात भरपूर असं सारण भरलेली अशी गुबगुबीत मटर करंजी, जी तोंडात ठेवताच विरघळणारी. आता मी तोडून दाखवते, बघा किती लेयर आलेले आहेत आणि इतकी खुसखुशीत आहे की त्याचे तुकडे पडतात आहेत असे वरतून, जी तोंडात ठेवणारी आणि विरघळणारी. ती एकदा खाली की परत परत खाऊशी वाटणारी. चला तर मग आता ती कशी बनवली ती पाहूया. त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आता मी लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे, त्याचं सर्व प्रमाण. आता मी साहित्य तोंडी सांगते. मैदा, रवा, कॉर्नफ्लॉवर, ओल्या खोबऱ्याचा चव, मटार 2 वाटी, चाट मसाला, गरम मसाला, तांबडं तिखट, हळद, धने पावडर, तूप, लिंबाचा रस, कोथिंबीर, मिरची आणि आल्याचा ठेचा, कढीपत्ता, हिंग, जिरं, मोहरी आणि पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ. आत्ता मटार हा जाडसर वाटून घेऊया आणि बाजूला ठेवून घेऊया. आता पीठ मळायला घेऊया. त्यासाठी मी 2 वाटी मैदा परातीत घेते, वरतून रवा घालते आणि मीठ टाकून सर्वत्र मीठ पिसरवून घेते. आणि आता आपण कडकडीत तूप गरम करून घेऊया आणि त्याचं मोहन टाकूया. त्याआधी मी ओवा क्रश करून टाकते पिठामध्ये. आता कडकडीत केलेलं तुपाचं मोहन घालूया आणि ते चमच्याने हलवून सर्वत्र लावून घेऊया. आणि हाताने पण मी चोळून घेते, म्हणजे मीठ आणि मोहन सर्वत्र लागेल. मूठ वळून इथपर्यंत मोहन लागलं पाहिजे पिठाला. आणि आता मी थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घेत आहे. लागेल तेवढंच पाणी घालायचं, थोडं थोडं घालत जायचं, म्हणजे पीठ पातळ होत नाही किंवा घट्ट होत नाही. आता मी पाणी लावून लावून पीठ मळून घेणार आहे. पीठ चांगलं असं 5 मिनटं तरी कमीत कमी मळलं पाहिजे. त्यासाठी मऊ होण्यासाठी मी 5 मिनटं असं पीठ पाणी लावून लावून हाताला पाणी लावून मळत आहे आणि तेल लावून एका तासाभरासाठी पीठ भिजत ठेवत आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये तूप गरम करून घेऊन ओतत आहे आणि साठ्यासाठी एकजीव असं हलवून हलवून एकजीव साठा करत आहे. आता आपण भाजी बनवून घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि पांढरे तीळ घालून तडतडून घेतलं. आता आपण ठेचा घालूया, जो मिरची आणि आल्याचा बनवलेला आहे. तो ठेचा घालून थोडा ठेचा परतून घेऊया. ठेचा चांगला असा परतून घ्यायचा, त्याचा कच्चेपण गेला पाहिजे. मिरचीचा ठेचा परतून त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. धने पावडर घालून घेतली, 2 चमचे धने पावडर घातली मी. धने पावडर घालून घेऊन जरा परतून घेऊया, म्हणजे मसाला असा की आता त्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकलेला आहे, तो जरा हलवून घेऊया. आता आपण तांबडं तिखट टाकूया. ते जरा परतून घेतलं की आपण त्यामध्ये नाही का गरम मसाला टाकून घेऊया आणि मसाला हलवून घेऊया. थोडं तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये हिंग राहिला तर टाकला आहे आणि राहिलेला गरम मसाला टाकून घेतला. आता जरा परतून घेऊया. परतून घेतल्याने मसाला आपण परतून घेऊया. आता वरतून वाटलेलं जाडसर असं वाटलेले मटर घालूया आणि ओल्या खोबऱ्याचं चव घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि असं छान असं परतून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सारण एकसारखं करून घेऊया. हलवून सर्व मसाला एकजीव करून घेतला की असं झाकण मारून थोडा शिजायला ठेवूया. आत्ता शिजून झालेलं आहे सारण. पाहूया, सारण छान शिजले, मटार शिजलेलं आहे. आता त्याच्यात आपण लिंबाचा रस घालूया. लिंबाचा रस आधी घातला की कडू होतं थोडा, म्हणून नंतर घालून हलवून घेऊया सारण. आता तयार सारण थंड करून घेऊया. चला तर आता आपण करंज्या बनवायला घेऊया. त्यासाठी मी 5 पोळ्या अशा लाटून घेते एकसारख्या मापाच्या. आता त्यावर पहिल्या पोळी लाटून जाईल, त्यावर मी साठा लावून घेते. सर्व बाजूने असा साठा लावून घेते. त्यावर दुसरी पोळी ठेवली, दुसऱ्या पोळीवर पण साठा लावून घेऊया. सर्वत्र असा साठा पसरून कडांना पण लावून घेतलं पाहिजे. त्यावर मी अजून एक पोळी आता ठेवत आहे आणि त्यावर पण आता साठा लावून घेत आहे. अशा मी एकावर एक अशा 5 पोळ्यांचा लेयर देणार आहे. सर्वत्र साठा लावून घेणार आहे. आणि आता आपण छानसं, आता माझ्या 5 पोळ्या ठेवून झाल्यात.
आता आपण ह्याचा एक असा रोल बनवून घेऊया. रोल असा घट्ट बनवून घ्यायचा दाबून दाबून, आतमध्ये पोकळ राहता कामा नये. आणि लागल्यास थोडं थोडं साठा लावून रोल बनवून घेऊया. रोल असा घट्ट बनवायचा म्हणजे लेअर सुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही, तळताना करंजी फुटत नाही. आता त्याच्या आपण लाट्या पाडून घेऊया. एकसारख्या अशा आकाराच्या लाट्या कापून घेऊया आपण. सर्व लाट्या कापून झाल्या की आपण छानशी अशी छोटीशी लाटी लाटायला घेऊया. आता माझ्या लाट्या झाल्यात. असं सरळ ठेवायचं लेअर येण्यासाठी. जी ठेवलेली दाखवलेली आहे तशी लाटी सरळ ठेवायची आणि अल्लात हाताने अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची. जोर द्यायचा नाही, नाहीतर मग लेअर सुटत नाही. हळूहळू असं हळूवार अशी लाटून घ्यायची. अल्लात मी कशी लाटते ते पाहिले ना, तशी लाटायची व्यवस्थित. आणि एकच साईडने पोळी लाटून घ्यायची, पलटी करायची नाही. म्हणजे खालच्या बाजूने लेअरसाठी ठेवायच्या. तर त्याला कडेने आपण पाणी लावून घेऊया. म्हणजे पाणी लावल्याने करंजी तेलामध्ये सुटत नाही आणि फुटत नाही. आता आपण त्यासाठी छानसं असं जास्त असं सारण भरून घेऊया. दाबून मी चमच्यावर सारण घेतले, ते आपण त्यात भरून घेऊया. म्हणजे करंजी छान लागते. असे भरपूर सारण भरून घेतले मी. आता पलटी करून पाणी लावलेल्या भागावर ठेवून असं बोटाने दाबून घ्यायचे. करंजी असं घट्ट दाबून घ्या म्हणजे सुटत नाही. ते जोर द्या इथे. छानसं असं जोर देऊन घेतलं की मी साच्यामध्ये करंजी करणार आहे. म्हणजे एकसारखी होती. तुम्हाला हवं तर तुम्ही कटरने करू शकता, पण साच्याने केलेली सर्व करंज्या एका मापाच्या होतात. आता माझी करंजी तयार झाली आहे. अजून एक आपण दुसरी एक करंजी लाटून पाहूया चला. तर सेम त्याच प्रोसिजरने मी करंजीची लाटी लाटून घेत आहे. अल्लात हाताने एकाच बाजूने लाटून घेत आहे. म्हणजे खालच्या बाजूने लेअर तसेच राहते. आता त्याला सारण भरून घेऊया. भरपूर असं सारण भरून घेऊ आणि कडेने पाणी लावून घेऊया. पाणी लावून घेतल्याने करंजी फुटत नाही. आता ती करंजी दाबून घेते आणि हवं तर दुसऱ्या पद्धतीने दाखवते. मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला कशी दाबून घ्यायची ती. तुम्ही हातावर घेऊन सुद्धा सारण भरू शकता. मी हातावर घेऊन पण सारण भरते. आता करंजीचे कडा दाबून घेतल्या की साच्यात ठेवायची आणि कापून घ्यायची. मी सांगितलं साच्यातल्या सर्व करंजी एकसारख्या होतात. तुम्ही कटरने सुद्धा कापून घेऊ शकता, असं काही नाही. आता आपण सर्व बाकीच्या पण करंज्या करून घेऊया. सर्व करंज्या करून घेऊया. सर्व करंज्या झाल्या की आपण गरम मंद अशा तेलावर करंज्या तळून घेऊया. आता माझ्या सर्व करंज्या तयार आहेत आणि तेलसुद्धा तापायला ठेवलं आहे. तेल जास्त तापून घ्यायचं नाही, थोडंसं गोळी टाकून चेक करून घ्यायची. कारण ह्या करंज्या मंदच अशा तेलामध्ये तळून घ्यायच्यात. माझं तेल तयार आहे तापून. मी चेक करून पण घेतले गोळी टाकून. तुम्ही आता एक करंजी सोडून घ्यायची. मी आधी एकच करंजी सोडून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यावर तेल उडवून असं तळून घेते म्हणजे करंजीचे लेअर सुटतात. त्यानंतर मी 3 करंज्या अजून घालून घेतलेल्या आहेत. आता माझ्या करंज्याचे छान लेअर सुटलेले आहेत, त्या काढून घेतल्या. दुसऱ्या परत 2 करंज्या घालून घेतल्यात मी. त्याचे लेअर पाहिले ना कसे सुटलेले आहेत, छान झालेले आहेत. मग आवडले ना, मग तुम्ही पण हे नक्कीच करून पहा. माझी अशी तुम्ही नक्की करून पहा अशा करंज्या. पाहिलेत किती सुंदर असे लेअर सुटलेले आहेत. आणि तेल कसं उडवतं ते पाहिलं ना मी, झाऱ्याने असं तेल उडवतात. आपल्या करंज्या सर्व तयार झालेल्या आहेत. तर मग आवडल्या ना आपल्या करंज्या? मग चला तुम्ही पण बनवा. कमेंट्स करून नक्की सांगा कशा झाल्यात त्या करंज्या. आणि आता चॅनलला प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल.